कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. हे काय? वकिलांकडून आलेलं पत्र तुझ्या नावाचं. पैसे घेण्यासाठी उतावळी असलेली माणसं मी खूप पाहिलेत, पण पैसे देण्यासाठी उतावळा तूच. मी बोलतो वकील साहेबांशी, त्यांना कधी वेळ येते बघतो, मग तेव्हाच आपण सगळे एकत्र जमूया. त्या हे औषध का घेतात? तिचं डोकं दुखतं ना खूप म्हणून. काय राजा, पोरगा मेहनत करतोय, आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. बरोबर. या हो, थँक्यू. अरे हा, आदित्यचा फोन आला होता. काय म्हणलं? बारशाची तारीख पक्की झाली. थांबा, पुढल्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात. बर, ऐका ना, मी काय म्हणते, काय म्हणतेस? मी 2 दिवस आधीच जाणार आहे राहायला तिकडे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? संयुक्ता, तू आत्ता या क्षणी जरी गेलीस ना तरी मला प्रॉब्लेम नाही. खरंच. हा पण मला यायला सांगू नकोस म्हणजे झालं. मी म्हंटल होतं का आत्ता तसं काही? तुझा काही नेम नाही, कधी मला फोर्स करू शकतोस तू. तेवढं कळतं मला, कधी फोर्स करायचा आणि कधी नाही. हो काय? खरं तर आत्ता यायला काही हरकत नाही तुम्हाला, ते बघ. पण मी नाही म्हणणार आहे तुम्हाला तसं. मला वाटलंच तुम्हाला फोर्स करणार कधी ना कधी. आत्ता यायला काही हरकत नाही. मला सांग, मी तिथे येऊन काय करू? शुक्रतारा गाऊ म्हणजे गाणं मी म्हणायचं आणि हरकती तुझ्या भावाने घ्यायच्या. मी धन्य. मी अजिबात तुम्हाला काहीही सांगणार आणि म्हणणार नाहीये. तुम्हाला जेव्हा वाटेल भेटावंसं तेव्हा तुमचे तुम्ही जा आणि या. ओके, आता चहा घेणार आहात का? जरूर. बसा. मे आय कम इन सर? कम इन. उदापुरे, आपल्या कंपनीच्या शेअर्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? हो सर. सांगा. काय? तुम्हाला जे माहिती आहे ते सांगा. सर, आपल्या कंपनीचे 50% शेअर्स तुमच्या आईच्या नावावर होते, जे त्यांनी आता आदित्य भोसलेंच्या नावावर केलेत. एवढंच? बाकीचे 40% तुमच्या नावावर आहेत आणि उरलेले 10% बाकीच्या शेअर होल्डर्सकडे आहेत. ही माहिती तुमच्याशिवाय अजून कोणाजवळ आहे? नाही, ही सगळी डिटेल्स फक्त तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. गुड. ही माहिती तुमच्या माझ्या व्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. ओके सर. मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि मग ओके सर म्हणा. ओके सर. सॉरी सर. आपल्या कंपनीच्या सेक्रेटरीबरोबर माझी एक मीटिंग फिक्स करा, अर्जंट. आणि काही शेअर्स माझ्या नावावर अलॉट करा जुन्या डेटवर. पण सर. जेवढं सांगतोय तेवढंच करा. येस सर. एक नंबरची चालू आणि आगाऊ डॉक्टर आहे ती. आता तुझी औषधं घेऊन गेलो होतो तिच्याकडे, तर काय म्हणाली माहितीये का? काय? त्यांच्या कसल्या तरी टेस्ट कराव्या लागतील, मग ठरवू औषधं बदलायची का नाही. पैसे खाण्याचे धंदे हलकट कुठची. मला त्यांच्याकडे बघून तसं वाटलं नव्हतं. मी खोटं बोलतोय? नाही म्हणजे मी खोटं बोलतोय का? हो. मला एक कळत नाही, आता तुझ्याशी इथं खोटं बोलून माझा काय फायदा? नाही, काही कमी जास्त झालं तर तुला आणि बाळालाच होणार आहे ना. माझा एक, आपण ती डॉक्टर बदलून टाकू. मग आता कुणाकडे जायचं?
माझ्या ओळखीची डॉक्टर आहे, लेडीज डॉक्टरच आहे. तिच्याकडे जाऊ, व्यवस्थित तपासेल तुला ती. आणि या गोळ्यांचं काय? त्या जुन्या डॉक्टरशी बोलून ठरवू ना काय करायचं त्या गोळ्यांचं. बरं. आणि सरळ उद्या मोगरे, हा. तुला मी आता शेवटचं सांगतो हा. तुझ्या या अवस्थेत असं सतत कुठल्या तरी फालतू गोष्टींचं टेन्शन घेणं चांगलं नसतं. म्हणजे आपल्या बाळासाठी तरी. मग हा हा आता कसं नाही, म्हणजे मोगऱ्याच्या फुलांनी असं सतत फुलायचंच असतं. असं सारखं कोमजून कसं चालेल? नाही ना. तुमचं आपलं काहीतरीच. आद्या, मे आय कम इन, सर? कम इन. तुमचा फोन द्या. मोबाईल द्या तुमचा. काय काय नाही. पाठवतो नंतर. निघा. हॅलो 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 हॅलो, काही बोला ना. राग आला ना? राग आला खूप. समोरचा बराच वेळ काही रिस्पॉन्स देत नाही म्हटलं तर वाईट वाटलं ना खूप. मलाही वाटलं. मला सुद्धा वाटलं. खूप वाईट वाटलं. 2 दिवस झाले मी तुला फोन करतोय, तू फोन उचलत नाहीयेस, फोन कट करतेस. तुझ्या घरी आलो तर तू भेटत नाहीस. तुझा नोकर माझा अपमान करतो. काय काय प्रॉब्लेम काय झालाय? माझ्यात अशी काय मोठी चूक झाली की तुला एवढा राग आलाय की तुला माझ्याशी बोलायची पण इच्छा नाहीये? काय झालंय तुला? हा, बोल ना, काय झालंय तुला? काही नाही. मग का उचलत नाहीस माझा फोन? तुला माहितीये माझ्यावर काय परिस्थिती आलीये? मी कसा जगतोय, कसा राहतोय माहितीये तुला? माहितीये? कुठल्या संकटात सापडलोय कल्पना आहे तुला? हा? मी आपला वेड्यासारखा तुला सतत फोन करतोय आणि तू फोन कट करतेस. कोण समजतेस कोण तू स्वतःला? नाही, तसं नाही. मग कसं? तू कुठे आहेस आणि घरीच आहेस ना? हो. हा, घरीच थांब, मी येतोय आत्ता. अहो पण हॅलो हॅलो नेहा,
बोल सावरीताई, कसा काय फोन केलास? अगं कसं काय म्हणजे काय बारशाचं निमंत्रण द्यायला फोन केलाय. अगं निमंत्रण काय द्यायचंय, घरचं बारसं आहे माझ्या. हा मग तुझ्या घरच्या बारशाला येणार आहेस की नाही? बघते, प्रयत्न नक्की करते. काय काय म्हणते? प्रयत्न करते म्हणाले. हॅलो नेहा, प्रयत्न काय करते? यायचंच आहेस तू. हो गाई, पण सुट्टी तर मिळायला हवी ना. सुट्टी मिळत नसते, ती काढावी लागते आणि सुट्टी काढून तू येणार आहेस. हो य म्हटलं ना एकदा, बघते प्रयत्न करून. बघते नाही हा, यायचंच आहे तुला नेहा, सांगून ठेवते मी. बरं बाई. बरं कधी यायचंय मला? पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात चांगली आठवडाभराची सुट्टी काढून ये. हो, आठवडाभराची सुट्टी घेतली तर मला कायमची सुट्टी मिळेल. चालेल, तेही चालेल मला. आई तू ना, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. सावरीताईला फोन दे. हो, चांगलं खडसाव तिला तर. हा बोल. हा हॅलो सावरीताई, मी येण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा पण आता वेळेवर काही काम निघालं नाही म्हणजे मिळवली. हो बरोबर आहे, शक्यतो प्रयत्न कर आणि येच. हा हो नक्की. चल ठेवू मग. ठेव ठेव. काय म्हणाली? शक्यतो प्रयत्न करते आणि येते म्हणाली ग काकू. मला माहितीये सावरी, ती नक्की येणार आहे. अगं शेवटी तिच्या लाडक्या सावरीताईच्या मुलीचं बारसं आहे. मग तू भाऊजीनं कळवलंस ना? हो सकाळीच फोन केला. अगं मी बघते. हो माझी झाशीची राणी. 100 वेळा 100 वेळा फोन केला असेल मी तुला, तुझ्या मोबाईलवर, तुझ्या घरी, तुझ्या ऑफिसमध्ये, पण एकदाही तुला माझ्याशी बोलायची इच्छा झाली नाही. मी तुझ्या घरी येऊन गेलो, पण तू तुझ्या नोकराला असं सांगायला सांगितलंस की तू घरात नाहीयेस जेव्हा तू घरात होतीस. काय माझ्यातून एवढी काय मोठी चूक झाली आहे की तुला माझ्याशी बोलायची इच्छा नव्हती? चूक तुमची नाही, माझी झाली. आंधळ्यासारखा विश्वास ठेवला मी तुमच्यावर. मला वाटलं की तुम्ही फक्त माझ्यावर प्रेम करता, पण तुमचं आणखी कुणावर तरी प्रेम आहे. व्हॉट? काय बोलतेस तू शारदा? तुला कोणी सांगितलं हे सगळं? आय एम सॉरी, पण मी तुमच्या मोबाईल मधला SMS वाचला. ओह, बायका मूर्ख असतात असं आजपर्यंत मी फक्त ऐकलंच होतं, पण आज प्रत्यक्ष बघतोय. एका SMS मुळे तू माझ्यावर एवढा संशय घेतेस? काय म्हणू मी यावर शारदा तुला? का खोटा होता तो SMS? का मला लिहिता वाचता येत नाही? नाही, तुला लिहिता वाचता येतं, नक्कीच येतं, पण तू समजूतदार नाहीयेस शारदा. अगं माझ्या कॉलेजची खूप जुनी मैत्रीण आहे ती. तिने सहज गंमत म्हणून एखादा असा SMS पाठवला तर त्यात बिघडलं काय? म्हणून तू माझ्यावर एवढा संशय घेतेस, डोक्यात एवढा राग घालून घेतेस? हा तुझा माझ्यावरचा विश्वास, प्रेम, मैत्री, का ते सगळं फक्त बिझनेस पुरतं होतं? हा? हे बघ शारदा, मला कुणाच्याही प्रेमाची भीक नकोय आणि पैशांची तर नको. तू मला पैसे दिलेस म्हणजे तू वाटेल तसं वागशील आणि मी सहन करीन असा त्याचा अर्थ होत नाही. आणि प्रश्न फक्त बिझनेसचा असेल तर माझ्यावरती अविश्वास दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत मला बिझनेस करायचाच नाही. तुला तुझे पैसे उद्याच्या उद्या परत मिळतील. आणि आजपर्यंत माझ्यावर जो काही खोटा विश्वास, खोटं प्रेम आणि आपुलकी वगैरे दाखवलीस त्याबद्दल धन्यवाद. तुमचं नाव लिहिलं? आधी ज्यांना ज्यांना बोलवायचं त्यांची लेखी यादी केलीस का? हो केली. हा हर्षदा, आणि तुझ्या घरून ज्यांना ज्यांना बोलवायचं ना त्यांची यादी तूच कर, म्हणजे मग कुणी राहायला नको. नाही पण दाजींना आणि आईला बोलवलेलं पुष्कळ आहे, नाहीतरी आपण घरच्या घरीच करतोय ना फारसं. हो ना? हा अजून काही कामं राहिलीत का रे? अजून तयारी ते काय
मंडप डेकोरेटर यांना कॉन्ट्रॅक्ट दिले. हां घराचे जे सजावटीचं कॉन्ट्रॅक्ट दिले. ते हां त्याच्यानंतर आता काय फक्त निमंत्रणं द्यायची राहिलेत बस. बरं अजून काही नाही ना ग, राहिलं नाही ना ग? तुला काय आठवत आहे का? तू सारखं सारखं मलाच काय विचारतो? तुझं तुला काही लक्षात राहत नाही का? ए मला व्यवस्थित आठवतं बरं का. अरे हो. मग सांग आज काय काय कामं करायची होती तुला? आज संध्याकाळी ती लिस्ट बनवायची होती. त्या डेकोरेटरला फोन करायचे होते. त्यानंतर एक फाईल ऑफिसला पोचवायची होती संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत? हो. आधी रात्र होत आली जवळजवळ आता. अरे हो, मी ती फाईल तयार पण नाही केली. मी विसरलोच. पाहिलं नाही केवढं लक्षात राहतं ना याच्यात. मला तर कधी कधी भीती वाटते हा मलाच नको विसरून जायला. हर्षदा बरोबर ठीक आहे. तुला आठवत होतं ना, तर मग तू का नाही सांगितलंस? पण तुझ्या सगळंच लक्षात राहतं ना, मी कशाला सांगू? बरोबर आहे, बोलायला नको एवढं. आता बरोबर म्हणून इथेच बस तू. फाईल नाही का पोचवायची? अरे हो, ती फाईल पोचवायची राहिली. मी तयार करतो, लगेच पोचतो. विसरलोच होतो. आलोच. बिनधळा नवरा मिळालाय मला. हे काय ग, त्याला काही बोलू नकोस तू. बरं ऐक, गजरे जे आणायचे ना, मला ना मोगऱ्याचा गजरा खूप आवडतो. ते आपण जास्त आवडतं. Please come. I'm waiting for you. Love, Priyanka. ही का पुन्हा मागे लागली माझ्या? हिचं हे प्रेम खरं का पुन्हा एखादं नाटक करते माझ्या बरोबर? जाऊ का नको जाऊ काही कळत नाहीये. हर्षवर्धन भोसले एखाद दिवस बाहेर जेवलं तर काय हरकत काय? हं? काय येत नाहीये. काय मुलगी झोपला का पिल्लू? कशी झोपेल? आम्हाला शुशू झाली होती. हो मग मला अंगठ बदलला आजी. माझा आणि खुशखुश होतो की नाही. इकडलं तिकडलं टकामका बघतोय. काय बाबू काकू, मुलग्या? खरंच तू खूप केलंस ग माझ्यासाठी. अगदी माझे डोहाळे पुरवण्यापासून ते पिल्लूचे कपडे बदलण्यापर्यंत कधी जाणवच दिलं नाहीस की आई या जगात नाहीये. आईची उणीव कधी वासू दिली नाहीस तू काकू मला. खरंच काकू, तुझे उपकार. सावरे, ही अशी उपकाराची भाषा करून मी केलेल्या गोष्टींवर पाणी फिरवतेस? नाही ग. नाही काय? तुझ्या आईने केलं असतं तर असं म्हणली असतेस का तिला? अगं तू पण मुलगीच आहेस ग माझी. सख्खी नसलीस म्हणून काय झालं? आणि सावरे, हे सगळं करायला ना मला खूप आवडतं ग. मला खूप हौस आहे अशी सगळ्याची. पुन्हा जर असलं काही बोलशील ना तर मी निघून जाईन इकडून. नाही का? काय कशा बोलते ग मला? नाही बोलणार. आजी हवी नाही तुला? काय देऊ आईला धपाटा देऊ? आचो बोलते माझ्याशी. मग धपाटा देऊया आईला आपण. आसावरी काय काय चाललंय आमच्या बाळाचं? हं? काही नाही. तुम्हाला आज उशीर झाला? हा अगं काम खूप होतं ऑफिसमध्ये. का जेवणाचं काय? काय म्हणजे जेवणार आहे मी? असं का विचारतेस? नाही, मला काय वाटलं की ऑफिस नंतर काय पार्टी वगैरे होती का काय? कसली पार्टी का? कामच एवढी आहेत की पार्ट्या बिट्या जायला उसंत नाही आहे सध्या. आणि मी आता शक्यतो बाहेरचं खाणं बंद करणार आहे. एवढंच नाही, मी आता घरी पण लवकर येत जाणार.
आपल्या बाळासाठी. काय पिल्लू? हा? सावरे तू घे हिला, मी जरा बाहेरचं बघते. तुम्ही कुठे निघालात लगेच? थांबा की. नाही मला काम आहे. सावकाश हो मानते. ए काय काकू हुशार आहे हा, आईची. तुला लगेच कळलं जावई चांगल्या मूडमध्ये आहे. तो आता बाळाचे लाड करणार आणि मग नंतर आईचे पण लाड करणार. तरच काय लाड नाही करणार तर मग काय करणार? ती बघते बघा आपल्याकडे टकमक. ए बदमाश, काय बघते काय बघते? तुला आवडत तर मी आईचे लाड करतो ते. हा? हा? तुझे कलायचे काय?